भाऊ आजचा दौरा कशानिमित्त आणि काय प्रयोजन? आपण पाहतोय की मागच्या 7-8 दिवसामध्ये विशेष करून आपल्या या शेगाव तालुक्यातल्या काही गावामध्ये केस मोठ्या प्रमाणामध्ये केस गळती होण्याचे त्या ठिकाणी पेशंट त्या ठिकाणी डिटेक्ट झालेत किंवा आढळले त्या ठिकाणी. आणि दररोज त्यामध्ये काही ना काही त्याच्यामध्ये वाढ होत गेली. सुरुवातीला काही 30-35 रुग्ण या ठिकाणी आढळले होते. त्याच्यानंतर ते वाढत गेले, 100 झाले आणि या 100पेक्षा जास्त कालपर्यंतचा आकडा मला वाटतं 125-27च्या जवळपास तो आकडा होता. आणि म्हणून एक या जिल्ह्याचा खासदार, या लोकांचा लोकप्रतिनिधी आणि आरोग्य खात्याचा राज्यमंत्री या नात्यानं आमचीसुद्धा जबाबदारी होती की जाणं, पाहणं आणि सगळं आपलं आरोग्य विभागाची टीम व्यवस्थित काम करते की नाही, सर्व त्यांचं त्या ठिकाणी काम कसं चालू आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि विशेष करून लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर करण्यासाठी आजचा हा दौरा आम्ही या भागामध्ये काढलेला आहे. त्यांना कायमस्वरूपी पाणी कधी मिळेल सुद्धा? नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 130 गाव नळ योजनेची कामं मोठ्या जलद गतीनं त्या ठिकाणी सुरू आहेत. तुम्हाला या ठिकाणी यायच्या अगोदरसुद्धा त्या योजनेचा जो कंत्राटदार आहेत अतुल लाहोटी, मी त्यांच्याशी स्वतः बोललो. या गावचे सरपंचसुद्धा त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेत. काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईन त्या ठिकाणी अडवलेल्या होत्या. त्या लोकांशी संपर्क करून आणि हे करून हे लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश आम्ही आजच त्यांनी दिलेले. हो, मग या ज्या लोकांना पाण्याची भीती वाटते यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करतात लोक. नाही, हे बघा, शुद्ध पाण्याची व्यवस्था या अगोदर म्हणजे त्याच्यासाठीची जी उपाययोजना लागते ती झालेली आहे. 30 गाव नळ योजनेमध्ये हे गाव येतं, बरोबर आहे ना? तर 30 गाव नळ योजनेचं कामसुद्धा या ठिकाणी चालू आहे. बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच त्या 30 गाव योजनेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचं पाणी या गावापर्यंत त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. मागच्या टप्प्यामध्ये 140 गावची योजना वान प्रकल्पावरून पूर्ण झाली. त्यांना त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी त्या 140 गावापर्यंत पोहोचलं. आज आता 30 गावाला सुद्धा लवकरात लवकर ते पाणी पोहोचलं. पण तात्पुरतं यांना काय, जे प्रशासनाने सांगितलं की गरम पाणी करून प्या किंवा वापरू नका, तात्पुरतं त्यांना काय व्यवस्था आहे? नाही, त्याच्यामध्ये तात्पुरती व्यवस्थामध्ये आता सगळ्या ठिकाणी बहुतेक आरोचं पाणी त्या ठिकाणी वापरलं जातं. काही लोक त्या ठिकाणी शेजारूनच ती 140 गावची योजना केलेली आहे त्या ठिकाणाहून काही लोक पाणी पिण्यासाठी आणतात. वापरण्यासाठी म्हटलं स्थानिकचे जे काही ग्रामपंचायतनं किंवा पाणी पुरवठा विभागानं ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यातून ते पाणी वापरण्यासाठी वापरतात. बहुतेक आता लोकांमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस आलेला आहे, जागरूकता निर्माण झालेली आहे की ते सुद्धा म्हणजे साधा मजुरी करणारा जरी माणूस असेल तरी तो सुद्धा आता आरोचं पाणी बहुतेक त्या ठिकाणी पितात. आरोग्यमंत्रीसुद्धा सातत्यानं आपले जे नवीन झालेले आरोग्यमंत्री आहेत ते कलेक्टर, आमचे DHO, CS आणि स्वतः मी आणि ते माझे मित्रच आबिटकर साहेब, प्रकाश आबिटकर साहेब आरोग्यमंत्री माझे मित्र असल्यामुळं सातत्यानं गेल्या 4 दिवसापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत. त्यांनीसुद्धा मुंबईमध्ये आपल्या माध्यमाच्या समोर त्यांनीसुद्धा बाईट या ठिकाणी दिलेली आहेत. ते सुद्धा लक्ष ठेवून याच्यावर आहेत आणि केंद्रीय म्हणून माझंही सुद्धा पूर्ण लक्ष या ठिकाणच्या या आजारावर आहे. कोणत्या तालुक्यामध्ये रुग्ण वाढले? नाही, मी जी माहिती घेतलेली आहे तर शेगाव तालुक्याच्या व्यतिरिक्त फक्त नांदुरा तालुक्यातील एका गावामध्ये काही रुग्ण त्या ठिकाणी आढळले. सध्या या म्हणजे जे केस गळतीचं प्रकरण आहे याची जी काय नवीन रुग्ण सापडण्याचं हे कंट्रोलमध्ये आहे का काय? नाही, कंट्रोलमध्ये आज आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे. तर रुग्णाची काही गावामध्ये 1, काही गावामध्ये 2 त्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. पण असं काही त्याला काही फार मोठा असा वेग आहे असं म्हणता येणार नाही. जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अजून या गावाला भेट दिली नाही. म्हणजे मंत्री आलेत केंद्रीय पण जिल्हाधिकारी आले नाही. तुम्ही लोक ते माझ्याशी संबंधित विषय विचार, मी विचारेल त्यांना का व्हिजिट केली नाही म्हणून. आता जवळपास 164 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आहे, त्यामुळे जिल्ह्यात कुठंतरी ब्ल्यू बेबी सिंड्रोम वगैरे पसरण्याची भीती आहे. नाही, हे बघा, सातत्यानं जे आमच्या गावामध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी असतात, ANM असेल की त्या ठिकाणी आमचे त्या कुठं PSCचे डॉक्टर लोक असतात, गावचे सरपंच असतात, ग्रामसेवक असतात, या सगळ्यांच्या माध्यमातून सातत्यानं या पाण्याचे सॅम्पल घेतल्या जातात. ते पिण्यासाठी योग्य की अयोग्य याचे अहवाल ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी दिल्या जातात. ज्या ज्या ठिकाणचे अहवाल पाणी पिण्यासाठी अयोग्य असतील तशा प्रकारच्या सूचना या त्या गावातील ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सरपंच सदस्यांना
आणि गावातल्या त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात. केस गळतीशी जोडल्या जातो या संबंधी काही नाही, हे बघा, लोणार सरोवर हा वेगळा विषय आहे. लोणारला मी स्वतः तिथं जवळच राहतो, अनेकदा मी तिथे जातो. हे जे काही निसर्गनिर्मित तो जो त्या ठिकाणी उल्कापातामुळे झालेला लोणार सरोवर आहे, त्या सरोवरातलं पाणी हे जो त्याचा pH आहे तो समुद्रापेक्षाही जास्त आहे. 10 pHचं पाणी त्या ठिकाणी. त्यामध्ये कॉस्टिक सोड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे. मला आठवते लहानपणी अनेक खेड्याची लोक तिथली माती कपडे धुण्यासाठी सुद्धा नेत होती. पण त्या पाणी जे साठलेलं आहे त्याच्या आजूबाजूला सगळीकडे गोड पाणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं किंवा लोक ते पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि म्हणून लोणारचा संबंध इतक्या दूर शेगावलो असेल असं मला तरी वाटत नाही. बाधित गावातले जे लोक आहेत, नाही, आता या बाधित गावातल्या सगळ्या लोकांना मी ते तुमच्या अगोदरही सांगितलं की घाबरण्यासारखा हा काही आजार नाही आहे, दुरुस्त होणारा आजार आहे. आता ज्या लोकांचे केस गेले होते त्यांना पुन्हा त्या जागेवरती केस निघायला लागले नाहीत. फक्त आता हे पुन्हा हा प्रकार वाढू नये किंवा ज्या लोकांना आता केस निघत आहेत त्यांचे व्यवस्थित निघले पाहिजेत. आणि याचं संशोधन होण्यासाठी याच्यासाठी आम्ही स्वतः दिल्लीला काल आमचे सेक्रेटरी बघेल साहेब यांच्याशी संपर्क करून एक ISMR जी रिसर्च करणारी एक मोठी आपल्या देशातली संस्था आहे शासनाची, त्यांचेसुद्धा तज्ज्ञ लोकांची टीम आपण बोलावली. ते उद्या या ठिकाणी पोचतील. त्याच्यामध्ये काही मद्रासमधून सुद्धा काही डॉक्टर्स लोक आपण रिसर्च करणारे त्या ठिकाणी बोलावलेत. आणि दिल्लीहूनसुद्धा ICMRची टीम या ठिकाणी उद्या पोचत आहे. त्याचसोबत आयुष विभागसुद्धा एक राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार मी त्याचं काम पाहतो. तर आयुषमध्ये सुद्धा अशा आजारावरती अनेक चांगल्या औषधं केसासाठी आहे. ज्या लोकांना केस निघत नाहीत, म्हणजे हा आजार नाही पण या केसावर उपचार करणारे किंवा डोक्यावर उपचार करणारे अनेक औषधं आमच्या आयुष विभागातले जे विभाग आहेत, मग ते आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल किंवा युनानी असेल, याच्यामध्ये सुद्धा ही याची औषधं आहेत. म्हणून त्यांचीसुद्धा टीम की जे याच्यामधले तज्ज्ञ लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये, नागपूर, त्या सगळ्यांशी मी सेक्रेटरीच्या माध्यमातून संपर्क केला. ती टीमसुद्धा उद्या या ठिकाणी येत आहे. त्यांनासुद्धा आपण कॅम्प देणार आहोत की कुठल्याही औषध असेल, युनानीमधलं एखादं औषध प्रभावी निघू शकतं, होमिओपॅथीमधलं निघू शकतं, आयुर्वेदामधलं निघू शकतं किंवा होऊ शकते एखाद्या वेळेस ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आता हे ICMRचे लोक आले तर त्याच्यात असेल. म्हणजे सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम आणि या आजारावर लवकरात लवकर म्हणजे त्याचं संशोधन करून त्याच्यावर उपचार करणारे औषधी देण्याचं काम या संपूर्ण आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. केस गळतीचं प्राथमिक निदान काय? नाही, आता प्राथमिक याच्यामध्ये आपण या 11 गावांमधले एकेका गावातले वेगवेगळ्या ठिकाणचे 3-3 सॅम्पल, म्हणजे असे 33 सॅम्पल आपण त्या ठिकाणी नाशिकला पाठवलेले होते. त्याच्यातला जी काही रिपोर्ट आजच त्या ठिकाणी प्राप्त झाला, त्याच्यामध्ये फक्त 33 पैकी 14 सॅम्पलमध्ये नायट्रेटचं प्रमाण थोडं जास्त त्या ठिकाणी आढळलं. बाकीचे सॅम्पल चांगले होते. आणि त्या नायट्रेटच्या बाबतीतही ज्यावेळेस आम्ही वरिष्ठ डॉक्टर लोकांशी सल्लामसलत ज्यावेळेस केली, त्यांनी सांगितलं की नायट्रेटमुळं काही हा केसाचा आजार किंवा केस गळती त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून पाण्यामुळं काही असं आतापर्यंत काही समोर आलं नाही किंवा हे पाण्यामुळंच हा आजार उद्भवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.